2 वर्षात देशभरात 3.5 कोटी लोकांना रोजगार देण्याच्या उद्देशानं 1 ऑगस्ट 2025 रोजी केंद्र सरकारनं 99,446 कोटी रुपये खर्चाची प्रधानमंत्री विकसित भारत योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रथम नोकरी मिळालेल्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांची रक्कम 2 टप्प्यात, तर त्यांची नियुक्ती करणाऱ्या उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांना अतिरिक्त रोजगार निर्माण केल्याबद्दल प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यामागं दरमहा 3,000 रुपये 4 वर्षांसाठी, तर अन्य क्षेत्रातील आस्थापनांना 2 वर्षांसाठी प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो. काल शुक्रवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कामगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय, राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या उपस्थितीत 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना 2,400 कोटी रुपयांचा लाभ डीबीटी पद्धतीनं वितरित करण्यात आला. या निमित्तानं देशभरात 200 ठिकाणी प्रादेशिक मेळावे आयोजित करण्यात आले होते. कोल्हापुरातील प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार शाहू महाराज छत्रपती, कुलगुरू डॉक्टर R.K. कामत, क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय कोल्हापूरचे आयुक्त क्रमांक 1 मनीषकुमार हल्दोनी, क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय कोल्हापूरचे सह आयुक्त उमेश बोरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या लाभ वितरणाच्या निमित्तानं नवनियुक्त कर्मचारी आणि आस्थापनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेमुळं देशातील रोजगार निर्मितीला गती देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासह कर्मचाऱ्यांना सन्मान आणि सामाजिक संरक्षण देण्याचा या योजनेचा हेतू असल्याचं सांगितलं. कोल्हापुरातील मेळाव्यात क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाअंतर्गत GTPL SPN डिजिटल नेटवर्कसह विविध आस्थापनांकडील कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांसह लाभांचं वितरण करण्यात आलं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी ही योजना कर्मचाऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासह उद्योग व्यवसायांच्या विकासासाठी लाभदायक ठरत असल्याचं सांगितलं. कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांनी ही योजना पंतप्रधान मोदींच्या 2047ला विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी मोठं योगदान देणारी असल्याचं सांगितलं. कोल्हापूर क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे आयुक्त मनीषकुमार हल्दोनी यांनी कोल्हापूर कार्यालयाअंतर्गत ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून या योजनेसाठी 4,000 आस्थापनांनी नोंदणी केली असून त्यापैकी 1,200 आस्थापना लाभासाठी पात्र ठरल्या असल्याचं सांगितलं. यावेळी आस्थापनांचे प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं. कोल्हापुरातील मेळाव्याला सुमारे 180 लाभार्थी, आस्थापनांचे प्रतिनिधी, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, ESICचे अधिकारी, कामगार आयुक्त कार्यालयाचे अधिकारी तसंच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.